व्हेरीफाय केले, सॉल्व्ह केले. आता आपण LMVT चे प्रॉब्लेम्स, LMVT मीन्स Lagrangian mean value theorem. Okay, so here first problem is here, verify Lagrangian mean value theorem. त्याला LMVT म्हणतात शॉर्टकट मध्ये. Verify Lagrangian mean value theorem for the function f of x is equal to in root of x plus 4 on the interval कोणतं 0 to 5. ओके, मग आता सोल्युशन मध्ये काय म्हणणार आपण, आपल्याला म्हणतात रोल्स आणि LMVT मध्ये दोन कंडिशन सेमच आहे. फर्स्ट इज f of x is continuous on closed interval and here f of x is here differentiable on open interval. ओके, दिलेले फंक्शन्स आपण रिपीट करतो. काय दिला, f of x is equal to in root of x plus 4. ओके, मग काय म्हणणार, द फंक्शन. ओके, मग द फंक्शन f of x is continuous on closed interval 0 5 and काय म्हणता येईल, and it is differentiable on open interval 0 to 5. So LMVT is applicable to the function. Clear? म्हणजे LMVT applicable आहे त्या पर्टिक्युलर फंक्शनला. मग डिफरन्शिएट करा बरं. डिफरन्शिएट इक्वेशन 1 काय असेल विथ रिस्पेक्ट टू x रे. तर बघा आता इक्वेशन 1 implies ना f dash x is equal to 1 upon here किती रूट x ना, याला रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 रूट x म्हणजे x plus 4 कॉल ॲज इक्वेशन नंबर 2. ओके, पण आता इंटरव्हल a आणि b च्या व्हॅल्यू काय म्हणाले, a equal to 0 आणि b equal to 5. मग त्या व्हॅल्यू फाइंड आउट करतोय मी. मग काय असेल इक्वेशन 1 मध्ये ना, मग आता इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू ठेवा आता याची. म्हणजे काय म्हणायचं, पुट हियर x is equal to ना म्हणजे a equal to 0 ठेवायचं. म्हणजे इक्वेशन 1 implies म्हटलं तरी चालेल f of a किंवा त्याला f of 0 किती येतं रे, इन रूट ऑफ 0 plus 4 किती आली व्हॅल्यू 2. आता पुन्हा इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 5 पुट अप ठेवायची आपण. म्हणजेच मग काय असेल f of b is equal to किती असेल, f of किती 5 is equal to पहा 5 plus 4 रूट 9 ची व्हॅल्यू किती येतं 3. ओके, लेट काय म्हणायचं, लेट c these are c belongs to here 0 5 such that आपली कंडिशन कोणती असेल, f dash of c is equal to काय फॉर्म्युला आहे, f of b minus f of a upon b minus a. जसं रोल्स थेरम मध्ये f dash of c equal to 0 राहत होतं, म्हणजे तिथे टँजंट पॅरलल टू x ऍक्सिस होतं म्हणून f dash of c ची व्हॅल्यू 0. इथे तुमची टँजंट पॅरलल टू द कॉर्ड आहे म्हणून these are the slope of the chord म्हणत होतो आपण, नाही का. आता ती व्हॅल्यू f dash of c इक्वेशन 2 वरून रिटर्न करा. 1 upon 2 into in root of कोण c plus 4. f of b ची व्हॅल्यू बघा किती 3, f of a ची व्हॅल्यू 2, b किती आहे बघा 5 आणि नंतर a किती आहे 5 minus 0. ओके, मग पाहूया ना आपण 1 upon 2 into in root of c plus 4 3 minus किती येतं 1 आणि हा किती 5. 2 ला क्रॉस करा बरं रे, किती येतं 1 upon which value in root of कितना c plus 4 is equal to 2 by 5. taking inverted now, so here in root of c plus 4 ची व्हॅल्यू 5 by 2. मग याचं स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग बोथ साइड म्हटल्यानंतर c plus 4 is equal to 25 upon 4. तर c is equal to 25 upon 4 minus here 4. तर c ची व्हॅल्यू बघा 4 4 जा पुढे तर 4 4 जा 16. आता हा 25 minus 16 these are 9 by 4 is 4. आलाय, this 9 by 4 also belongs to किती असेल 0 5. म्हणजे हा जो पर्टिक्युलर पॉइंट c आहे तो या ओपन इंटरवल मध्ये बिलॉंग्स असला पाहिजे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. Here verify LMVT for the function f of x is equal to the x plus 1 upon x on the interval x belongs to 1 to 1 3.
आता आपल्याला माहित आहे ज्या आपण रोल्स थेरमला बरेचसे प्रॉब्लेम केले आपण तेच कंडिशन आहे ना. रोल्स थेरम आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे रोल्स थेरम आणि एलिमेंटरी मध्ये काय डिफरन्स आहे. रोल्स थेरम मध्ये आता पुन्हा मी एक वेळेस अजून क्लिअर करून घेतोय की बघा रोल्स थेरम मध्ये पहिल्या ज्या रोल्स थेरम आणि एलिमेंटरी मध्ये पहिल्या दोन कंडिशन सेमच आहे की f of x is continuous on closed interval ab, f of x is differentiable on the open interval ab. आणि नंतर रोल्स मध्ये तो काय सांगतो की हियर f of a equal to f of b. ओके, ही एक कंडिशन आहे. पण याच्यामध्ये आता दोनच कंडिशन म्हणजे आता एलिमेंटरी मध्ये पहिल्या दोन कंडिशन सेम आहे आणि तिसरी कंडिशन याच्यामध्ये एलिमेंटरी मध्ये येत नाही. डायरेक्टली देत होतो की हियर at least here c belongs to here open interval ab, then f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. का बरं? कारण की त्याच्यामध्ये इथे टँजेंट तुमची कॉर्डला पॅरलल आहे, तिथे टँजेंट ही x ऍक्सिस ला पॅरलल आहे, म्हणून आपण f dash of c ची व्हॅल्यू 0 घेत होतो. ओके, सेम प्रॉब्लेम सेम कन्वर्शन आहे. मग काय म्हणाल सोल्युशन मध्ये f of x is equal to x plus 1 upon x कॉल ॲज इक्वेशन नंबर 1. मग मी काय सांगणार आता बघा f of the function. ओके, फंक्शन f of x is पुन्हा तेच ना कंटिन्यूअस ऑन कुठे क्लोज इंटरव्हल 1 3 अँड पुढे अँड काय म्हणता येईल इट इज डिफरन्शिएबल. ओके, इट इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरव्हल कोण येतं 1 3. ओके, सो दॅट पुढे सो दॅट काय म्हणता येईल सो दॅट LMVT इज अप्लिकेबल नाही का. LMVT इज अप्लिकेबल फॉर द फंक्शन. क्लियर. मग आता इथे बघा LMVT अप्लिकेबल आहे म्हणजे आपल्याला c फाइंड आउट करावं लागेल ना. आता मग काय करायचं तुम्ही डिफरन्शिएट कोण इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू रे x. इक्वेशन 1 implies ना f dash x is equal to पहा x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1 upon x चा minus 1 upon x square कॉल ॲज इक्वेशन नंबर किती कॉल करायचं 2. मग पहा ना इंटरव्हल कोण आहे 1 3 आहे. लेट a equal to 1 आणि b equal to 3. तुमचं इक्वेशन 1 सांगा f of here f of a equal to f of 1. x ची व्हॅल्यू ठेवा ना 1 plus 1 upon 1 किती येतं रे 2. मग रे आता पुन्हा 1च इम्प्लाइज f of b म्हणजे f of 3 किती येतं 3 plus here 1 upon 3 3 3 are 9 plus 1 किती येतं तुमच्याकडे 10 by 4 येतं 3. लेट रे c belongs to open interval 1 3 such that काय कंडिशन आहे आपली f dash of c is equal to पहा काय फॉर्म्युला f of b minus f of a upon b minus a. आता f dash of x जो चेंज झाला ना तोच काय लिहिता येईल तुम्हाला this value is 1 minus 1 upon c square. f of b ची व्हॅल्यू पहा किती 10 by कोण येतं 3 मायनस कोण येतं रे f of a 2. इथे b ची व्हॅल्यू किती आली 3 minus 1. मग बघा ना आता किती 1 minus 1 upon c square सॉल्व करतो ना मी 3 2 जा 6 10 minus 6 किती आला पुन्हा 4 by 3 upon 2 ना. मग आता इथे बघा 1 minus c square मग इसको नीचे 2 2 जा 4 तो किती आंसर 2 by 3. शिफ्टिंग दिस वैल्यू 1 minus 2 by 3 is equal to 1 upon c square. 3 minus 2 म्हणजे 1 by 3 is equal to 1 upon c square. इन्व्हर्टेंड जर घेतलं तर c square is equal to 3. तर c ची व्हॅल्यू किती लिहिणार तुम्ही प्लस मायनस √3 रे. तर काय म्हणायचं आता c is equal to √3 belongs to here 1 3. पण याच्यामध्ये दोन नेचर आहे ना निगेटिव्ह. c is not equal to बघा काय म्हणता येईल आता इथे c is not equal to c is equal to minus √3 is not belongs to a belongs to 1 3. म्हणजे ही जी देयर एक्झिस्टिंग c ची व्हॅल्यू आहे ती c ची व्हॅल्यू कशामध्ये बिलॉंग्स आहे या 1 3 ओपन इंटरव्हल मध्ये ती बिलॉंग्स असली पाहिजे. तर दीज आर द सेकंड प्रॉब्लेम ऑफ LMVT. या पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. ते प्रॉब्लेम रोज सारखेच आहे ते वेगळे नाही आहे त्याच पद्धतीने त्याला आपण सॉल्व करतो. ओके. हां
Next problem. Verify LMVT for the function f of x is equal to the line x square minus 3x minus 1. X belongs to here is closed interval minus 11 by 7 आणि 13 by 7. ओके, मग आता सेम प्रॉब्लेम आहे. सोल्युशन मध्ये f of x is equal to x square minus 3x minus 1 call as equation number 1. ओके, मग आपण ते सांगणार ना, द फंक्शन किती रे, द फंक्शन इज कंटिन्यूअस ना, द फंक्शन इज कंटिन्यूअस ऑन क्लोज इंटरवल minus 11 by 7 आणि 13 by 7 and रे काय म्हणता येईल, and it is discontinuous and it is differentiable and it is here differentiable on open interval minus 11 by 7 आणि 13 by 7 here, so that okay, so that the function is satisfy all condition of LM. So f of x is satisfy all condition of LMVT. There exist C belongs to minus 11 by 7 13 by 7. Okay, such that काय condition असेल, such that f dash of C is equal to formula f of b minus f of a upon f of a minus f of b minus f of a upon d minus a याला 2. आता एक कन्वर्जन्स कॅल्क्युलेट करू ना आपण. आता मग काय म्हणायचं, आता इथे लेट a इक्वल टू कोण 1 आणि हियर a इक्वल टू minus 11 by 7 आणि b इक्वल टू 13 by 7. इक्वेशन 1 इम्प्लाइज करा बरं f of minus 11 by 7 म्हणजे आता इथे याच्यामध्ये f of a is equal to f of minus 11 by 7. याची व्हॅल्यू खूप ठेवणार ना मी. पॉवर किती येतं कन्वर्शन, minus 11 by 7 चा स्क्वेअर minus 3 into minus 11 by 7 minus 1. आता 11 चा स्क्वेअर किती, 1 to 1 upon 49 minus minus plus किती 33 upon here 7 minus 7 किती LCM आला 49 म्हणजे किती 1 to 1 plus 7 divided by 49 किती येतं 7 into किती येतं 33. आता 7 into आपण 33 करूया किती येतं, these are 231 किती 231 minus 49 into this value is minus 1 आहे, so इथे minus 1 आहे. मग किती, these are minus 49 आणि याचा टोटल कॅल्क्युलेशन येणार, this value is 30 1 to 1 plus 231 ऍडिशन करायचं minus 49 म्हणजे किती 303 अपॉन किती येतं 49. कोणाची व्हॅल्यू f ऑफ minus 11 by 7 ची. ठीक आहे. आता दुसरी व्हॅल्यू मी याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो. इक्वेशन 1 इम्प्लाइज f ऑफ b बघा रे, f ऑफ b म्हणजे कोण आहे, f ऑफ 13 upon 7. चला बघा 13 upon 7 चा स्क्वेअर minus 3 into 13 upon 7 minus 1. 13 चा स्क्वेअर 169 upon 49 minus 13 3 जा 39 upon 7 minus 1. पुन्हा LCM किती आला 49. मग इथे किती येतं 16 किती 9. आता 7 divided by 49 7 आणि मग 39 into 7 किती येतं minus 273 आणि minus 49. ओके, मग या टर्मचं कन्वर्शन करायचं आता याच्यामध्ये आता इथे बघा इथे या 169 या दोन टर्मचं ऍडिशन मधून 169 मायनस करायचं, त्याचं टोटल आन्सर निगेटिव्ह व्हॅल्यू राजर येईल ना -153 अपॉन किती 49 आलं. मग आता तुमचं इक्वेशन आपण ते ही कंडिशन अगोदरच लिहून घेतलेली आहे. मग आता इक्वेशन 2 सांगा बरं कसं बी. आता आपल्याला इक्वेशन 2 म्हणजे तुमचं झालं f ऑफ a मिळालं, f ऑफ b मिळालं, पण f डॅश शी काढायचं आहे ना आपण आता. मग काय करा
डिफरन्शिएट कोण इक्वेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स रे. चला इक्वेशन 1 इम्प्लाइज सांगा f डॅश x इज इक्वल टू कोण येतं टॉइस x मायनस 3 म्हणजे f डॅश ऑफ c इज इक्वल टू 2c मायनस 3. आता तुमचं इक्वेशन 2 इम्प्लाइज करायचं सर्व व्हॅल्यू पुट ठेवून f डॅश ऑफ c सांगा 2c मायनस 3. आता f ऑफ b ची व्हॅल्यू पहा बरं किती आली. f ऑफ b ची व्हॅल्यू मायनस 153 अपॉन 49 नंतर मायनस f ऑफ a ला 303 अपॉन 49. ओके रे. आणि b ची व्हॅल्यू पहा किती येतं. b 13 अपॉन 7 मायनस मायनस प्लस 11 अपॉन 7. याचा टोटल एलसीएम किती आला 49. मग काय करता मायनस 153 मायनस 303. आता याच्यामध्ये कॉमन बेस कोण रे 7 13 these are 13 प्लस 11 म्हणजे 24 अपॉन 7. मग याचं कॅल्क्युलेशन करा मायनस 153 मायनस 303 आणि नंतर याचं ॲडिशन. तर ॲडिशन होईल मायनस रे 4 मायनस 456 ओके अपॉन किती 49 आणि 24 अपॉन किती येतं 7 कोण येतं 7 चा आणि 24 किती येतं 19 चा. ओके तर याचा आन्सर आलं मायनस 19 अपॉन 7 व्हॅल्यू 2c मायनस 3. तर 2c इज इक्वल टू मायनस 19 अपॉन 7 प्लस 3. तर 2c इज इक्वल टू 7 3 जा कोण येतं 21 मायनस 19 म्हणजे कोण येतं 2 बाय कोण आलं 7. तर therefore c is equal to 2 cancel 1 by 7 also belongs to कुठे also belongs to किती minus 11 by 7 आणि 13 by 7. these are the problem of LMVT. मग लास्ट दिन घ्यायचं LMVT is verified. ओके या पद्धतीने. तर हे 3 प्रॉब्लेम्स आपण या टॉपिकचे घेतले. आता याच्यामध्ये काही होमवर्क देतोय ते प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. पण या टाइपचे 3 प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करून दिले LMVT व्हेरीफाईड LMVT. सो या टर्म्स ऑफ होमवर्क तुम्ही सॉल्व्ह करायचे तेच त्यासारखे प्रॉब्लेम्स आहे. ओके फर्स्ट आहे व्हेरीफाईड LMVT फॉर द फॉलोइंग फंक्शन. ओके फंक्शन दिला f ऑफ x इज इक्वल टू 2x मायनस x स्क्वेअर x बिलॉंग्स टू 0 टू 1. त्याच जसं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. f ऑफ x इज इक्वल टू दुसरा प्रॉब्लेम आहे f ऑफ x इज इक्वल टू log x x बिलॉंग्स टू हियर 1 टू e. ओके क्लोज इंटरवल. आणि तिसरा प्रॉब्लेम आहे f ऑफ x इज इक्वल टू x मायनस 1 x मायनस 2 x मायनस 3 x बिलॉंग्स टू हियर 0 4. काय करायचं म्हणजे या प्रॉब्लेमची हिंट सांगतोय की याला सुरुवातीला इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे पूर्ण x मायनस 1 इंटू x मायनस 2 चं अगोदर मल्टिप्लिकेशन करायचं पुन्हा त्याला x मायनस 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक लिनियर इक्वेशन बनवायचं आहे तुम्हाला आणि नंतर त्याला डिफरन्शिएट करून कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे these are LMVT. म्हणजे उद्याला आपण नवीन टॉपिक चालू करू त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग